नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी। 7,500 रुपये पेन्शन थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा। सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। जाणून घ्या या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक मोठी अपडेट आली आहे। EPS 95 कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत 7,500 रुपयांची सुधारित पेन्शन रक्कम अधिकृतपणे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास सुरुवात झाली आहे। जर तुम्हालाही पेन्शन मिळत असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे। इतकेच नाही तर पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट आली आहे। एवढेच नाही तर प्रतीक्षेत असलेले अपडेट EPS 95 पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते। तुम्हाला माहिती आहेच की देशभरात 78 लाखाहून अधिक निवृत्त कर्मचारी लाभ घेत आहेत। EPS 95 पेन्शन योजनेबद्दल अगोदर जाणून घ्या। सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेबद्दल माहीतच आहे। रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून ही योजना निवृत्ती योजना म्हणून ओळखली जाते। संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते। याला EPS 95 कर्मचारी पेन्शन योजना 1995 असेही म्हणतात। देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेचा लाभ घेत आहेत। EPS 95 योजनेचे फायदे काय आहे पहा मित्रांनो। या योजनेच्या फायद्याबद्दल बोलायचे झाले तर निवृत्तीनंतर पेन्शन दिले जाते। किमान 10 वर्ष सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर तुम्हाला पेन्शन दिली जाते। ही योजना 15,000 रुपयापेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे। सदस्यांच्या मृत्यूनंतरही पती पत्नी आणि मुलांना त्यांच्या योजनेअंतर्गत पेन्शन दिली जाते। तुमची पेन्शन क्रेडिट स्थिती कशी तपासायची तेही लक्षात घ्या। सर्वप्रथम पेन्शन स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला EPFO सदस्य पोर्टलवर जावे लागेल, जिथे तुम्हाला लॉग इन करावे लागेल। नंतर तुम्हाला पेन्शन सर्व्हिस सेक्शनवर क्लिक करावे लागेल। हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN एंटर करावा लागेल। नंतर तुम्ही तुमची स्टेटस सहजपणे तपासू शकता। याशिवाय तुम्ही SMS द्वारे देखील तपासू शकता। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।